नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे, आपण ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा कसा दिसतो ते आपण स्टडी करणार आहेत. ओके, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आपण कुठल्या फॉर्ममध्ये डिनोट करतो? ऑर्गल डायग्राम्स मध्ये. ओके, ऑर्गल डायग्राम्स. आता हे ऑर्गल डायग्राम्स काय असतात? ऑर्गल डायग्राम्स बेसिकली प्लॉट्स असतात. ओके, जसे आपले ग्राफ्स असतात तसेच असतात, पण इथे ऍक्सिस काय असतो? इथे एनर्जी असतं. ठीक आहे, ऑन वाय ऍक्सिस, आणि एक्स ऍक्सिस वरती काय असतं? लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. राईट, म्हणजे इथे काय असणार? सर्व वीक फील्ड लिगॅंड्स असणार आणि इथे सर्व स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स असणार. ठीक आहे, जसं जसं लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते तसं तसं एनर्जी मध्ये काय चेंजेस दिसतात ते आपण स्टडी करणार आहे ऑर्गल डायग्राम्स मध्ये. ठीक आहे, तर ह्यावरचे प्रश्न कसे येतात, कुठल्या फॉर्म मध्ये येतात आणि एक्झॅक्टली काय आहे हे आपण आजच्या लेक्चर मध्ये एकदम सविस्तर डिस्कस करणार आहोत. राईट, सो विल स्टार्ट. आपण स्टार्ट करूया D1 कॉन्फिगरेशन पासून. ठीक आहे, आपण काय स्टडी करणार आहोत? स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा कसा दिसतो स्टुडंट्स? स्पेक्ट्रा असा दिसतो. ठीक आहे, हा जो बघताय तुम्ही एब्झॉर्बन्स वर्सेस वेव्हलेंथ, हा स्पेक्ट्रा आहे. तुम्ही पण मला असं वाटतं की MSc प्रॅक्टिकल्स मध्ये राईट स्पेक्ट्राज तुम्ही बघितले असतीलच. राईट, UV विजिबल चे स्पेक्ट्राज आपण काढतो. राईट, आपण बरेचसे प्रॅक्टिकल्स असतात, मला वाटतं इनऑर्गॅनिकचे प्रॅक्टिकल्स मध्ये आपण स्टडी करतो स्पेक्ट्रास. ठीक आहे, स्पेक्ट्रा हे असे दिसतात. ठीक आहे, हे असे दिसतात स्पेक्ट्रास. स्पेक्ट्रास आर बेसिकली प्लॉट्स ऑफ एब्झॉर्बन्स वर्सेस वेव्हलेंथ. तर हे प्लॉट्स काय आणि कसे येतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हे समजण्यासाठी की हे प्लॉट्स कसे येतात आपल्याला ऑर्गल डायग्राम्स लागणार. ठीक आहे, ते ऑर्गल डायग्राम्स काय असतात? प्लॉट ऑफ एनर्जी वर्सेस लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, विल स्टार्ट विथ द D1 कॉन्फिगरेशन. आधी आपण D1 कॉन्फिगरेशन पासून स्टार्ट करूया. खूप सोपे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल टिप देणार आहे की कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता हे वेगळे वेगळे स्पेक्ट्रास, सॉरी नॉट स्पेक्ट्रास, हे ऑर्गल डायग्राम्स. कारण क्वेश्चन एक्झाम मध्ये ऑर्गल डायग्राम्स वरतूनच येतात. ठीक आहे, तर कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता हे मी तुम्हाला शिकवणार आहे. सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे पण D1 आणि D9 इंटर रिलेटेड आहेत. ठीक आहे, D1 चा जे स्पेक्ट्रा आहे आणि D9 चा जो स्पेक्ट्रा आहे तो इंटर रिलेटेड आहे. ओके, D2 आणि D8 चा स्पेक्ट्रा इंटर रिलेटेड आहे. D3 आणि D7 चा स्पेक्ट्रा इंटर रिलेटेड आहे. D4 आणि D6 चा स्पेक्ट्रा इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे, आणि एक D5 चा स्पेक्ट्रा लास्ट मध्ये. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे स्पेक्ट्रास काय आहेत? इंटर रिलेटेड आहेत सर्व. कळालं? हे कसं काय हे पण मी तुम्हाला समजवणार. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. आणि मी काय शब्द वापरलाय? इंटर रिलेटेड. ठीक आहे, तर काय असतं हे मी तुम्हाला सांगते, फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा. राईट, सो आता आपण स्टार्ट करूया D1 कॉन्फिगरेशननी. सो D1 कॉन्फिगरेशन कसं आधी सर्वात पहिलं तुम्हाला D1 च काय काढता आलं पाहिजे? टर्म सिम्बॉल काढता आला पाहिजे. ठीक आहे, नॉट टर्म सिम्बॉल, टर्म, फक्त टर्म काढता आला पाहिजे. राईट, तर कसं काढणार आपण ह्याचा ग्राउंड स्टेट टर्म कसा काढणार D1 चा? आपण शिकलोय ना D1 कसं रिप्रेझेंट करतो. D1 आपण असं, ठीक आहे, D1 ओके ml व्हॅल्यूज लिहितो. राईट, इथे S ची व्हॅल्यू किती आहे? हाफ. मग 2S प्लस 1 किती होणार? 2 इंटू हाफ प्लस 1. सो 1 प्लस 1 किती? 2. राईट, L ची व्हॅल्यू किती आहे इथे? प्लस 2. L प्लस 2 म्हणजे काय? D. L प्लस 2 म्हणजे काय? D. त्याचं टर्म काय आलं? 2D. कळालं? तर सर्वात पहिलं ऑर्गल डायग्राम्स मध्ये आपल्याला टर्म फाइंड करावं लागणार. राईट, टर्म किती आहे इथे? 2D. समजलं? समजलं का? आता मी सर्व इरेज करून टाकते.
ओके, सो टर्म काय होता आपला 2D. तर सर्वात पहिला आपण प्लॉट बनवूया आपला. ठीक आहे, काय इथे कुठलं आहे एनर्जी आणि इथे काय आहे लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. इथे काय आहे लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. ओके, तर इथे मी काय लिहिते माझा टर्म लिहायचा. ठीक आहे, इथे 2D कसा स्प्लिट होणार इथे मी लिहून दाखवते. इथे डी ऑर्बिटल कसा स्प्लिट होतो T2G आणि EG मध्ये. डी ऑर्बिटल कसा स्प्लिट होतो T2G आणि EG D1 ना, म्हणजे इथे काय येणार 1. ठीक आहे, आता जसं मी काय करणार, आपण हा स्पेक्ट्रा कशामध्ये स्टडी करतो युव्ही विजिबल मध्ये स्टडी करतो ना. युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला स्पेक्ट्रास भेटतात. तर काय होतं बेसिकली लाईट पास होते है ना. तर लाईट पास झाल्यानंतर काय होणार ट्रान्झिशन होणार. हा जो एक इलेक्ट्रॉन आहे आधी कशामध्ये होता T2G मध्ये. तर T2G मधून तो कुठे होणार ट्रान्झिशन होऊन कुठे जाणार EG मध्ये. तर बेसिकली आपल्याला हे ट्रान्झिशनचं स्टडी करायचंय. तर हा जो आहे 2D तो 2 भागांमध्ये स्प्लिट होणार 2T2G आणि 2EG. आता हा 2 कुठून आला इथून. ठीक आहे, D 2 भागांमध्ये स्प्लिट झाला 2T2G आणि 2EG. आणि हा जो इथे इलेक्ट्रॉन होता तो त्याचं इथे काय झालं ट्रान्झिशन. सो ट्रान्झिशन कुठून झालं 2T2G ते 2EG. हे काय झालं आपलं ट्रान्झिशन. ओके, D1 कॉन्फिगरेशन मध्ये हे आपलं काय आहे 1 ट्रान्झिशन पॉसिबल आहे. समजलं कसं ट्रान्झिशन करायचं इथे आपण. आणि लक्षात ठेवा इथे कॅपिटल मध्ये जेव्हा पण आपण ऑर्गल डायग्राम्स बनवतो तेव्हा हे जे टर्म्स आहेत सिमेट्रीचे ते नेहमी कॅपिटल मध्ये लिहितात. ठीक आहे, 2T2G 2AG. तर हे काय झालं इथे ट्रान्झिशन झालं ना. इथे D1 मध्ये D मध्ये इथे T2G असतं इथे EG असतं. इथे एक इलेक्ट्रॉन, तर तो इलेक्ट्रॉन काय होणार ट्रान्झिशन होऊन T2G मधून कुठून जाणार EG मध्ये. तोच आपण इथे रिप्रेझेंट केलाय. तर हे काय झालं D1 चं ट्रान्झिशन. कळालं. पण इथे काय झालं एक थोडं ट्विस्ट आहे. काय की जेव्हा स्पेक्ट्रात आता एकच ट्रान्झिशन झालं ना, एक ट्रान्झिशन झालं 1 ट्रान्झिशन झालं ना. इथे आपण बघितलं काय की एक इलेक्ट्रॉन होता T2G मध्ये, तो काय झाला त्याचं ट्रान्झिशन होऊन तो EG मध्ये गेला. पण मग एक ट्रान्झिशन झालं मग एकच पीक यायला पाहिजे होतं ना. एक ट्रान्झिशन झालं हे 1 ट्रान्झिशन साठी मग एकच पीक यायला पाहिजे होतं ना. एब्झॉर्बन्स वर्सेस वेव्हलेंथचा जो आपण स्पेक्ट्रा काढला त्याच्यामध्ये एकच ट्रान्झिशन यायला पाहिजे होतं. पण हे आयडियल आहे. ठीक आहे, हे असं व्हायला पाहिजे होतं. पण ऍक्च्युअल मध्ये बघा काय झालं. ऍक्च्युअल मध्ये 2 असे ट्रान्झिशन्स दिसलेत. म्हणजे एक असं शोल्डर पीक दिसलंय. ठीक आहे, काय दिसलंय शोल्डर पीक दिसलंय. ह्याला आपण शोल्डर पीक म्हणतो. ठीक आहे, बेसिकली ह्याची हाईट थोडी कमी असते. बघा इथे ह्याची हाईट थोडी कमी आहे ह्याच्यापेक्षा. हा आपला मेन पीक आहे आणि हा आपला शोल्डर पीक आहे. तर हा शोल्डर पीक का दिसला असेल तुम्ही सांगू शकता का दिसला असेल शोल्डर पीक सांगू शकता. हा बघा हे आपलं ओरिजिनल ट्रान्झिशन होतं ना T2G ते EG. हे आपलं ओरिजिनल ट्रान्झिशन होतं. पण जेव्हा T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं जॉन टेलर डिस्टॉर्शन असतं म्हणून. वीक जॉन टेलर आठवते. whenever there is unsymmetrical electron filling in T2G there is weak Jahn Taylor distortion, and when there is unsymmetrical electron filling in EG there is strong Jahn Taylor distortion. तर इथे एक इलेक्ट्रॉन आहे ना, मग बेसिकली हा T2G काय होणार स्प्लिट होणार. ओके, T2G काय होणार स्प्लिट होणार बिटवीन EG अँड B2G. कळालं. आणि हा जेव्हा इलेक्ट्रॉन इथे जाणार ओके, जेव्हा आपण लाईट पास करून इलेक्ट्रॉन हा इथे जाणार तेव्हा हा पण स्टेट स्प्लिट होणार इंटू A1G अँड B1G है ना. त्यामुळे काय होतं की ऍक्च्युअली 2 ट्रान्झिशन्स दिसतात B2G ते A1G आणि B2G ते B1G असे 2 ट्रान्झिशन्स दिसतात. म्हणून काय होतात इथे 2 पीक्स दिसतात. ऍक्च्युअली आपल्याला काय भेटलं पाहिजे होता आपल्या थेअरीच्या हिशोबाने एकच पीक भेटला पाहिजे होता T2G ते EG. पण असं होतं का नाही. इथे काय होतं जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं. कळालं. त्यामुळे आपल्याला वीक एक शोल्डर पीक दिसतो. का शोल्डर पीक दिसतो बिकॉज ऑफ जॉन टेलर डिस्टॉर्शन. ओके,
तर तुम्ही म्हणाल मॅडम आता आम्हाला हे सर्व लक्षात ठेवायची गरज आहे का हे सिमेट्रीज? नाही. तुम्हाला काय लक्षात ठेवायची गरज आहे? हे लक्षात ठेवायची गरज आहे की जेव्हा पण D1 कॉन्फिगरेशन असतं तेव्हा आपल्याला जो स्पेक्ट्रा पाहिजे तसं स्पेक्ट्रा नाही भेटत, एक शोल्डर पीक भेटतो बिकॉज ऑफ जॉन टेलर डिस्टॉर्शन्स. समजलं? कळालं? हा डायग्राम एवढा. आणि असं का होतं ते. नेक्स्ट आहे स्प्लिटिंग ऑफ D1 इन टेट्राहेड्रल. ठीक आहे, आता इथे मी तुम्हाला एक टिप सांगते. काय टिप आहे? खूप नीट लक्ष देऊन ऐका. आपण जे D1 ऑक्टाहेड्रल साठी स्टडी केलेलं ऑर्गल डायग्राम जो बनवलेला D1 ऑक्टाहेड्रल साठी, ठीक आहे, इथे मी शॉर्ट फॉर्म लिहिते लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ. ओके, आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे असं तुम्ही असं हे इन्क्रीजिंग का दाखवलंय, हा ग्राफ असा इन्क्रीजिंग का दाखवलाय? हे बघा का इन्क्रीजिंग दाखवलंय की जसं जसं लिगॅंड फील्ड इन्क्रीज होणार तसं डेल्टा ओ इन्क्रीज होणार ना. EG आणि T2G मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? डेल्टा ओ. तर इथे वीक फील्ड लिगॅंड असणार, मग काय असणार? डेल्टा ओ कमी असणार ना. आणि जसं 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 आपण लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ वाढवत जाऊ, कारण एक्स ऍक्सिस वरती काय लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ, तर जशी जशी लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ वाढवत जाऊ तसं तसं डेल्टा ओ ची व्हॅल्यू काय होणार? वाढणार. हे आपण ऑलरेडी स्टडी केलंय राईट प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. म्हणून मी हा डायग्राम असा दाखवला. ओके, हे शो करण्यासाठी. असं T2G नाहीतर असा डायग्राम दिसायला पाहिजे होता ना असं, पण हे मी असं दाखवलं तर का? कारण आपण इथे लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ घेतलेली आहे एक्स ऍक्सिस वरती. कळालं? राईट. आता नेक्स्ट आपण काय करूया? D1 इन टेट्राहेड्रल. हे आपण काय स्टडी केलेलं अगोदरचं ऑक्टाहेड्रल मध्ये. ठीक आहे, हे D1 कॉन्फिगरेशन कुठे होतं? ऑक्टाहेड्रल फील्ड मध्ये, जर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असेल तर. पण टेट्राहेड्रल असेल तर काय करायचं? तर काही करायचं नाही, जे D1 ऑक्टाहेड्रल मध्ये होतं त्याचं ऑपोजिट करायचं. ठीक आहे, आता इथे काय होतं? T2G ते EG ट्रान्झिशन होतं ना. इथे काय असणार? इथे पण सेम असणार. इथे पण काय असणार? इथे पण 2D असणार. ठीक आहे, पण इथे ट्रान्झिशन काय असणार? 2EG ते 2T2G. कळालं? सो ट्रान्झिशन विल बी फ्रॉम 2EG से टू T2G. ठीक आहे, सो तुम्ही एकदम इझिली हे काढू शकता. कळालं? आणि टेट्राहेड्रल मध्ये बरोबरच आहे ना. टेट्राहेड्रल मध्ये काय असतं? इथे EG असतं ना. इथे सॉरी, इट इज नॉट EG, इट्स E. टेट्राहेड्रल मध्ये कधी G लिहत नाही आपण. ओके, सो द ट्रान्झिशन इज बिटवीन 2E टू 2T2. हे असं नाही लिहत स्टुडंट्स, दिस इज रॉंग रिप्रेझेंटेशन. हे असं रिप्रेझेंटेशन रॉंग आहे. ठीक आहे, असं रिप्रेझेंट करतात. सो बेसिकली टेट्राहेड्रल फील्ड मध्ये खाली E असतं आणि वरती काय असतं? T2 असतं. मग ट्रान्झिशन असंच होणार ना बिटवीन E टू T2. समजलं? कळालं? तर इझी आहे. स्पेक्ट्रा ऑफ D1 आयन्स इन ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलेलं की D1 आणि D9 इंटर रिलेटेड आहेत है ना. तर D1 च्या नंतर आपण D9 स्टडी करूया. आता D9 मध्ये काय असणार बघा. D9 कसं मी रिप्रेझेंट करणार? फॉर एक्झाम्पल इथे मी D ऑर्बिटल घेतला. ठीक आहे, D ऑर्बिटल स्प्लिट झाला इंटू T2G आणि EG. ओके, मला D9 रिप्रेझेंट करायचं. सो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे, तर आता ट्रान्झिशन कसं होणार? आता हा इलेक्ट्रॉन इथे ट्रान्झिशन होऊन जाणार का? नाही. का? कारण मग याची स्टेबिलिटी काय होणार? बिघडणार. राईट. तर इथे काय होतं स्टुडंट्स? इथे इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत नाही, इथे होलचं ट्रान्झिशन होतं. हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. इथे होल ट्रान्झिशन होतं. होल म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. तर काय होतंय बघा. इथे काय झालं बघा. इथे आधी इथे स्पेस होती राईट. इथे वेकंट स्पेस होती. इथे एक इलेक्ट्रॉनची कमी होती ना. इथे काय होता? मग होल होता. त्याला आपण काय म्हणतो? होल. इथे एक वेकंट स्पेस होती ना, त्याला काय म्हणतो? होल. ठीक आहे, आणि आता तो होल काय झाला? इथे. तर बेसिकली इथे इलेक्ट्रॉनची ट्रान्झिशन होत नाही, इथे होलची ट्रान्झिशन होते. ठीक आहे, आपण ह्याला म्हणतो होल ट्रान्झिशन्स.
राईट. सो इथे ट्रान्झिशन कसं होणार, फ्रॉम कुठून ते कुठून ट्रान्झिशन झालं, EG ते T2G मध्ये झालं. सो D9 मध्ये सो जेव्हा हा इलेक्ट्रॉन इथे जातो ट्रान्झिशन होऊन, तर आपल्याला काय दिसतं की इथे आता काय निर्माण झालंय, होल निर्माण झालाय. तर बेसिकली D9 मध्ये होल ट्रान्झिशन्स होतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, होल ट्रान्झिशन्स. तर आपण याचा ऑर्गल डायग्राम कसा रिप्रेझेंट करणार, इथे पण टर्म काय असतो, सेम असतो. D1 आणि D9 साठी सेम टर्म असतो, काय 2D. तुम्हाला परत टर्म काढायची गरज नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, D1 आणि D9 साठी सेम टर्म असतो 2D. तर आपण याचा ऑर्गल डायग्राम कसा ड्रॉ करणार, होल ट्रान्झिशन. ठीक आहे, होल ट्रान्झिशन 2EG ते 2T2G. हे काय आहे लक्षात ठेवा, होल ट्रान्झिशन. ओके, होल म्हणजे काय, एक एम्प्टी स्पेस. तर जेव्हा इलेक्ट्रॉन 2T2G हा इलेक्ट्रॉन जेव्हा इथे जातो, ओके, ट्रान्झिशन होऊन, तेव्हा इथे होल होतो. तर बेसिकली आधी होल कुठे होता, इथे है ना, इथे एम्प्टी स्पेस होती. नंतर ट्रान्झिशन होऊन एम्प्टी स्पेस काय झाली इथे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, होल ट्रान्झिशन. ठीक आहे, समजलं. सो द ट्रान्झिशन इज हाऊ इट इज फ्रॉम 2EG टू 2T2G. ठीक आहे, हे ट्रान्झिशन होतं. हे लक्षात ठेवायचंय, जे जे मी हायलाइट करते ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कळालं. नेक्स्ट काय आहे, टेट्राहेड्रल फील्ड. टेट्राहेड्रल फील्ड, तर मला जर डायरेक्ट आन्सर लिहायचा असेल टेट्राहेड्रल फील्डचा, तर मी काय लिहिणार, ट्रान्झिशन जे ऑक्टाहेड्रल मध्ये होतं त्याचं ऑपोजिट. ऑक्टाहेड्रल मध्ये काय होतं, EG टू T2G होतं. इथे काय होणार, T2 ते EG. राईट, इट विल बी फ्रॉम T2 टू E. ओके, हे ट्रान्झिशन होणार. सो इफ यू वॉन्ट टू प्रूव्ह की कसं प्रूव्ह झालं हे की टेट्राहेड्रल फील्ड मध्ये असं ट्रान्झिशन होतं, कुठलं ट्रान्झिशन होतं, D9 आयन्स मध्ये होल ट्रान्झिशन होतात. ठीक आहे, सो प्रूव्ह करायचं असेल तर कसं प्रूव्ह करणार, हे काय आहे, टेट्राहेड्रल फील्ड साठी. राईट, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, H न्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9. राईट, तर आधी जो होल होता हा काय आहे, हा E आहे आणि हा T2 आहे. आधी होल कुठे होता, T2 मध्ये होता की नाही, आधी होल कुठे होता, आधी होल इथे होल असतो ना, म्हणजे इथे वेकेंट स्पेस आहे, कुठे होता, T2 मध्ये. ती वेकेंट स्पेस काय आली आता इथे E मध्ये. कळालं. सो होल ट्रान्झिशन कुठून झालंय, T2 ते E. ते मी डायरेक्ट लिहिलं की नाही, ते होल ट्रान्झिशन T2 ते E. समजलं कसं करायचं, इज इट क्लिअर. तुम्हाला काही हे सारखं सारखं बघायची गरज नाहीये की हे ट्रान्झिशन कुठून काय होत आहेत. एक ट्रान्झिशन करा आणि बाकीचे 4 तुम्ही काढू शकता. तर ते कसं करायचं बघा. D1 आणि D9 मी काय सांगितलेलं, इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे, आता D1चा ऑक्टाहेड्रल, D1चा टेट्राहेड्रल. ओके, D9चा ऑक्टाहेड्रल, D9चा टेट्राहेड्रल बघूया. इथे D1च्या ऑक्टाहेड्रल मध्ये काय ट्रान्झिशन येत होतं, D1च्या ऑक्टाहेड्रल मध्ये काय ट्रान्झिशन येत होतं, 2T2G ते 2EG. हे ट्रान्झिशन येत होतं की नाही, हे ट्रान्झिशन येत होतं ना, 2T2G ते 2EG. हे ट्रान्झिशन येत होतं. कळालं. टेट्राहेड्रल मध्ये मी काय सांगितलेलं, ऑपोजिट करा. ऑपोजिट केलं तर काय आलं, 2E. ऑपोजिट केलं ना, ह्याचं ऑपोजिट केलं मी, तर काय आलं, 2E ते 2T2. समजलं, ह्याचं ऑपोजिट केलं मी ते. आता D9चं पण तुम्ही असंच डायरेक्टली फाइंड करू शकता D1 पासून, कारण मी सांगितलेलं ना D1 आणि D9 इंटर रिलेटेड आहेत. तर कसं करणार, तर जे D1चं टेट्राहेड्रल आहे, जे D1चं टेट्राहेड्रल आहे, जे D1चं टेट्राहेड्रल आहे ते D9चं ऑक्टाहेड्रल असतं. ठीक आहे, मग इथे ऑक्टाहेड्रल मध्ये पण काय येणार, 2EG
टू 2T2G. कळालं? सोपं आहे. आधी ऑक्टाहेड्रल आपल्याला स्वतःहून फाइंड करावं लागेल. ठीक आहे. जे ऑक्टाहेड्रल आलं त्याचं ऑपोजिट ट्रान्झिशन काय आहे? टेट्राहेड्रल मध्ये, राईट. आणि जे D1चं टेट्राहेड्रलचं जे ट्रान्झिशन असतं तेच D9चं ऑक्टाहेड्रल ट्रान्झिशन असतं. आणि एकदा ऑक्टाहेड्रल निघाला तर टेट्राहेड्रल तुम्ही इझिली करू शकता. टेट्राहेड्रल मध्ये काय येणार? 2T 2E. कळालं? समजलं? आता आपण ह्याला समअप करूया. इथे आपण समअप करूया ह्याला. ठीक आहे. ऑक्टाहेड्रल फील्ड आणि टेट्राहेड्रल फील्ड. ठीक आहे. D1 जे D1चं ऑक्टाहेड्रल असतं ते कोणासोबत कनेक्टेड आहे? D1चं ऑक्टाहेड्रल आणि D9चं टेट्राहेड्रल कनेक्टेड आहे. ठीक आहे. D1चं ऑक्टाहेड्रल आणि D9चं टेट्राहेड्रल कनेक्टेड आहे. आणि D1चं टेट्राहेड्रल आणि D9चं ऑक्टाहेड्रल सेम आहे. हे सेम आहेत त्यांचे ट्रान्झिशन्स. ओके, हे ट्रान्झिशन सेम आहेत. कळालं? ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल लिहा. एकीकडे D1 D9 लिहा, एकीकडे इथे उलट लिहा D1 आणि D9. सो जे D1चं ऑक्टाहेड्रल आहे ते D9चं टेट्राहेड्रल आहे. ते D9चं टेट्राहेड्रल आहे. आणि जे D9चं ऑक्टाहेड्रल आहे ते D1चं टेट्राहेड्रल आहे. ठीक आहे. अंडरस्टूड? सोपं आहे. फक्त D1चं कॅल्क्युलेट करा. हे चारही ट्रान्झिशन्स तुमचे होऊन जातील. ही ट्रिक लक्षात ठेवा. ही टिप लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट D4 and D6. आता आपण आणि हे D6 आणि D4 काय स्टुडंट्स? हाय स्पिन. कधी पण लक्षात ठेवा जे ऑर्गल डायग्राम्स आहेत ते फक्त हाय स्पिन जॉमेट्रीसाठीच असतात, लो स्पिन जॉमेट्रीसाठी नसतात. ठीक आहे. तर D4 आणि D6 हाय स्पिन मध्ये कन्सिडर करावं लागेल. आधी आपल्याला D4चं टर्म फाइंड करावं लागेल. तर D4चं टर्म काय असतं स्टुडंट्स? आता मी ते डायरेक्टली लिहिते, तुम्ही काय करा? फाइंड करा. सो D4चं टर्म काय असतं? इट इज 5D. ओके. D4चं टर्म काय आहे? D4चं टर्म आहे 5D. तर D6चं पण टर्म किती होणार? D6चं टर्म पण काय होणार? 5D. कारण D4 आणि D6 इंटर रिलेटेड असतात. हे सांगितलेलं ना तुम्हाला. D4 आणि D6 काय असतात? इंटर रिलेटेड असतात. ओके. तर तुम्ही आता दोघांपैकी कुठलंही कन्सिडर करू शकता. आता मी कन्सिडर करते D6 टर्म कन्सिडर करते. ठीक आहे. D6 टर्म कन्सिडर करते. तर D6 कसं शो करू शकते मी? स्प्लिटिंग 1 2 3 4 5 हाय स्पिन घ्यायचंय ना, म्हणून 1 2 3 4 5 6 है ना. तर आता इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन कुठून होणार इथे? हा काय आहे? T2G. हा काय आहे? EG. ठीक आहे. आपण ऑक्टाहेड्रल फील्ड कन्सिडर करतोय आधी. तर हा काय? T2G. हा काय? EG. ठीक आहे. तर ट्रान्झिशन कुठून ते कुठून होत आहे? 5D. ओके. 5D ट्रान्झिशन होतोय. 5T2G. इथूनच ट्रान्झिशन होणार ना, असंच ट्रान्झिशन होणार ना, इथून असं ट्रान्झिशन होणार ना. ओके. सो ट्रान्झिशन कुठून होत आहे? 5T2G ते 5EG. कळालं? हे कोणासाठी होतं? हे ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल कुठला? D6 ऑक्टाहेड्रल. आपण D6 कन्सिडर केलं ना. तर आता मला सांगा D6 टेट्राहेड्रल काय होणार? D6 टेट्राहेड्रल ऑपोजिट त्याच्या काय होणार? 5E ते 5T2. ठीक आहे. 5T2G ते 5EG. कळालं? आणि इथे काय होणार? 5E ते 5T2. समजलं? हे कोणासाठी होतं? D6 साठी. D4 साठी सांगा काय कसं करणार मी? D4 साठी कसं होणार? D4 ऑक्टाहेड्रल, D4 टेट्राहेड्रल. तर काय लिहायचं आधी? ऑक्टाहेड्रल लिहायचं, टेट्राहेड्रल लिहायचं है ना. तसंच केलेलं ना आपण इथे.
ऑक्टाहेड्रल लिहायचं, टेट्राहेड्रल लिहायचं. काय लिहायचं? D6, आधी लिहायचं D6 D4, त्यानंतर लिहायचं इथे D6 इथे D4. हे सेम असणार यांची टर्म्स, सेम. सो D6चं जे ऑक्टाहेड्रल मध्ये आलेलं ते D4चा टेट्राहेड्रल मध्ये असणार, म्हणजे हे दोन सेम असणार. ही ट्रिक लक्षात ठेवा स्टुडंट्स, हे खूप सोपं जाईल तुम्हाला ट्रान्झिशन फाइंड करायला. इथे काय लिहिणार मग मी? 5T2 ते 5EG. कळालं? हे ट्रान्झिशन असणार. आणि काय D4चं जे ऑक्टाहेड्रल असणार, D4चं जे ऑक्टाहेड्रल असणार ते D6चा टेट्राहेड्रल, म्हणजे हे दोन इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे ह्याचं पण इथे काय येणार? 5EG ते 5T2G. कळालं का? सोपं आहे एकदम. ते सारखे ट्रान्झिशन्स बघायची गरज नाही, राईट? आणि हे लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये हे ट्रान्झिशन्स विचारतात तुम्हाला. एक कॉम्प्लेक्स देतील आणि सांगतील विच ऑफ द वन इज द फॉलोइंग ट्रान्झिशन्स. ठीक आहे, तर ते तुम्हाला आलं पाहिजे. हे एवढं आधी एकच कुठलं तरी करून बघायचं. ठीक आहे. D6 ऑक्टाहेड्रल मी काय केलं? D6 कारण ऑक्टाहेड्रल सोपं जातं ना, म्हणून ऑक्टाहेड्रल मी आधी ड्रॉ करून बघितलं ट्रान्झिशन कुठून होते, T2G ते EG, मग ते आधी ड्रॉ केलं. मग त्यानंतर अकॉर्डिंगली आपण करू शकतो. कळालं? आता D2 आयन्स बघूया आपण. D2 आयन्स इन ऑक्टाहेड्रल. तर मी आधी इकडे हा ऑलरेडी डायग्राम ड्रॉ केलाय, कारण इथे आपल्याला दोन टर्म्स घ्यायचे. अगोदर आपण फक्त डीचाच टर्म घेत होतो ना, डीचाच टर्म कन्सिडर करत होतो, डीचाच टर्म कन्सिडर करत होतो. आता आपल्याला इथे दोन टर्म्स घ्यायचे. ठीक आहे. सो आधी आपण फाइंड करूया की D2 साठी ग्राउंड स्टेट टर्म कुठला आहे. कळालं? तर कसं फाइंड करतात? 1 2. ठीक आहे. +2 +1 0 -1 -2. L ची व्हॅल्यू किती? 3. L ची व्हॅल्यू 3 म्हणजे किती? F. S ची व्हॅल्यू किती? 2 × हाफ प्लस हाफ किती? 1. सो म्हणजे 2 हाफ आहेत ना, सो दॅट विल बी 1. सो 2S + 1 किती? 2 × 1 × 1 + 1. सो ह्याचा आन्सर किती? 3. मग ग्राउंड स्टेट टर्म काय आहे? 3F. तर हा काय स्टुडंट्स, इथे जो मी हा 3F लिहिलाय हा काय तुमचा ग्राउंड स्टेट टर्म. मग हे जे वरती मी 3P लिहिलाय हा काय आहे? हा आहे एक्साइटेड टर्म. ठीक आहे. इथे आपल्याला एक्साइटेड टर्म पण कन्सिडर करायचंय, राईट? तर आता बघा इथे कसं मी स्प्लिटिंग केलंय. जो F टर्म असतो स्टुडंट्स, F टर्म त्याचे 3 सिमेट्रीज असतात. F टर्मचे 3 सिमेट्रीज असतात. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगते कुठले कुठले असतात आणि हा कसा ड्रॉ करायचा ते पण मी तुम्हाला शिकवते. सी, F टर्मचे 3 सिमेट्रीज असतात. ओके, कुठले 3 सिमेट्रीज असतात? T1G, T2G and A2G. ओके, 3 सिमेट्रीज असतात. जसे D चे कसे होते? EG आणि T2G है ना, तसे F चे 3 सिमेट्रीज असतात. T1G, T2G आणि A2G. कळालं? P चा आपण काल स्टडी केलेला T1G है ना, P चा आपण स्टडी केलेलं सिमेट्री काय असते? T1G. ओके, तर आता हे कसं करायचं ते आपण बघूया. हा डायग्राम मी कसा ड्रॉ केला ते बघूया. सो स्टार्ट करूया आपण D2 कॉन्फिगरेशन. राईट, D2 कॉन्फिगरेशन कसं ड्रॉ करणार? राईट, D2 कसं ड्रॉ करणार? असं 1 2 है ना, हे काय आहे? T2G आणि हे काय? EG. आता बघा हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला अरेंज करण्याचे किती वेज आहेत? ओके, हे थोडं डिफरंट आहे, समजून घ्या. हे 2 इलेक्ट्रॉन्स अरेंज करण्याचे किती वेज आहेत माझ्याकडे? हे 2 इलेक्ट्रॉन्स असे अरेंज होऊ शकतात, हे 2 इलेक्ट्रॉन्स असे पण अरेंज होऊ शकतात, हे 2 इलेक्ट्रॉन्स असे पण अरेंज होऊ शकतात. अजून कुठली फोर्थ पॉसिबिलिटी आहे का मला सांगा? नाही. परत असं केलं तर ते फर्स्ट सारखंच होणार. तर 3 पॉसिबिलिटीज आहेत ना मला D2 अरेंज करण्यासाठी. 3 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, तर जेव्हा 3 पॉसिबिलिटीज असतात तेव्हा ग्राउंड टर्म काय येतो?
टी ग्राउंड टर्म येतो. ठीक आहे, T1. ठीक आहे, हा ग्राउंड टर्म येतो. राईट. एफ मध्ये किती ग्राउंड टर्म किती टर्म्स आहेत? एक तर T1G आहे, एक तर T2G आहे आणि दुसरा काय A2G. तर लक्षात ठेवा हे दोन्ही पण एकत्र असतात. ठीक आहे. तर ग्राउंड जेव्हा 3 वेसनी जर आपण कुठलाही इलेक्ट्रॉन अरेंज करू शकत असू तर ग्राउंड टर्म काय होतो? तेव्हा T1G येतो. ठीक आहे, तेव्हा ग्राउंड टर्म काय येतो? T1G. आणि जर तुम्हाला कुठलाही एक इलेक्ट्रॉन जर एकाच पद्धतीने इलेक्ट्रॉन्स जर अरेंज होत असतील तेव्हा ग्राउंड टर्म काय येतो? A2G. कळालं? हा मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये समजवेल. कळालं? आता इथे काय 3 वेसनी हे 2 इलेक्ट्रॉन्स अरेंज होऊ शकतात ना, म्हणून इथे ग्राउंड टर्म काय येणार? T1G. म्हणून बघा इथे मी हा सर्वात खाली जो आहे तो काय आहे? ग्राउंड टर्म आहे ना. सो इथे ग्राउंड टर्म काय आलाय? T1G. ठीक आहे, हा आपला मध्ये बॅरी सेंटर असतो ना, ग्राउंड टर्म काय आलाय? T1G. ठीक आहे, T1G च्या वरती नेहमी काय असतो? T2G. लक्षात ठेवा, T1G च्या नंतर काय येतो? T2G आणि T2G च्या नंतर काय येतो? A2G. ठीक आहे. सो फर्स्ट ट्रान्झिशन कुठून ते कुठून होणार स्टुडंट्स? फर्स्ट ट्रान्झिशन कुठून ते कुठून होणार? सो फर्स्ट ट्रान्झिशन कुठून ते कुठून होणार? 3T1G ते 3T2G. सेकंड ट्रान्झिशन 3T1G ते 3A2G. कळालं? हा जो आहे 3T1G ते हा फर्स्ट ट्रान्झिशन आहे. ठीक आहे, हा फर्स्ट ट्रान्झिशन आहे. नेक्स्ट ट्रान्झिशन कुठून होणार? 3T1G ते 3A2G. हा काय होणार? सेकंड ट्रान्झिशन. सॉरी, सेकंड ट्रान्झिशन T1G P मध्ये होणार. सॉरी, सेकंड ट्रान्झिशन सेकंड ट्रान्झिशन 3T1G F ते 3T1G P मध्ये होणार. आता इथे मी F आणि P का दिलंय? कारण हे दोन्ही टर्म सेम आहेत ना, म्हणून डिस्टिंग्विश करायला. तर आता बघा काय झालंय, हा काय आहे? आपला हा एक्साइटेड स्टेट मधला टर्म आहे. ठीक आहे, एक्साइटेड स्टेट मधला टर्म आहे आणि हा आपला काय आहे? ग्राउंड स्टेट मधला टर्म आहे. ठीक आहे, ग्राउंड स्टेट मधला टर्म आहे. तर ग्राउंड स्टेट मधले टर्म्स 3 ह्याच्यामध्ये स्प्लिट झाले. 3T1G, T1G च्या वरती T2G, T2G च्या नंतर A2G. आणि काय झालंय, हा जो एक्साइटेडचा जो टर्म आहे 3T1G, इथे काय झालंय? इथे तुम्ही बघू शकता, इथे क्रॉसिंग ओव्हर झालंय. कारण हे ऑपोजिट्स आहेत ना, T1G आणि A1G ऑपोजिट्स आहेत. मग ते काय झाले? अट्रॅक्ट झाले. म्हणून इथे काय झालं? हे असं क्रॉसिंग ओव्हर झालं. कळालं? म्हणून फर्स्ट ट्रान्झिशन कुठून झालं? 3T1G ते 3T2G. सेकंड ट्रान्झिशन 3T1G ते 3T1G F ते 3T1G P. आणि थर्ड, दिस इज द फर्स्ट ट्रान्झिशन, दिस इज द सेकंड ट्रान्झिशन आणि थर्ड ट्रान्झिशन कुठून होणार? 3T1G ते 3A2G. कळालं? आता बॅरी सेंटर पासून 3T1G किती डिस्टन्स वरती आहे? किती डिस्टन्स वरती आहे? -0.8. ठीक आहे, किती डिस्टन्स वरती आहे? बॅरी सेंटर वरून -0.8 डेल्टा ओ. 3T2G ही लाईन कोणाची आहे? 3T2G. 3T2G किती डिस्टन्स वरती आहे? +0.20. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, बॅरी सेंटर पासून किती डिस्टन्स आहे याचा? -0.8 डेल्टा 0. इथून काय आहे? 3T2G चं डिस्टन्स +2 डेल्टा 0. हे कोणाचं डिस्टन्स आहे? 3A2G. 3A2G चं डिस्टन्स किती आहे? बॅरी सेंटर पासून +1.2 डेल्टा 0. कळालं? सिंपल, सोपं आहे. तर हे 3 ट्रान्झिशन्स आहेत. कसं समजायचं बघा, कसा डायग्राम ड्रॉ करायचा? आधी ग्राउंड स्टेट टर्म बघायचा. काय आहे? 3F. ओके, 3F आणि 3P. आता तुम्ही म्हणाल की मॅम 3P कसं आलं? तर 3P पण येऊ शकतं जर आपण सर्व केसेस जर आपण कन्सिडर केले. आपण काय करतो, मी तुम्हाला जे शिकवते त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त ग्राउंड स्टेट टर्म काढायला शिकवते. ठीक आहे,
तुम्हाला एक्साइटेड स्टेट टर्म करायला नाही शिकवायचे, पण आपण आधी शिकलो आहेत अगोदरच्या लेक्चरमध्ये. मी सर्वीकडे तुम्हाला ग्राउंड स्टेट टर्म असं लिहिलेलं किंवा ग्राउंड स्टेट टर्म सिम्बॉल, राईट. एक्साइटेड स्टेट्स पण असतात, असं नाही की कुठल्याही ट्रान्झिशन मध्ये फक्त ग्राउंड स्टेट नाही, एक्साइटेड स्टेट्स पण असतात. पण आपण आपल्या स्पेक्ट्राची कॉम्प्लेक्सिटी थोडी कमी करण्यासाठी एक्साइटेड स्टेट्स कन्सिडर करत नाही, पण एक्साइटेड स्टेट्स पण असतात. ओके, तर ह्या जी जॉमेट्री आहे T2 जी आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्साइटेड स्टेट कन्सिडर करावा लागतो. ओके, सो इथे 3F मी सांगितलेलं तो 3 सिमेट्रीज मध्ये स्प्लिट होतो. जसं डी T2G आणि EG मध्ये होतं ना, तसंच हा 3 सिमेट्रीज मध्ये होतो, T1G, T2G आणि A2G. आता कसं डिसाइड करायचं की इथे खाली कोण असणार, तर मी तुम्हाला सांगितलेलं ते प्रोबॅबिलिटीज करायचे की D2 चे किती प्रोबॅबिलिटीज आहेत, है ना, ते म्हणजे तुम्हाला दाखवलेलं अगोदर, तर ते प्रोबॅबिलिटीज कन्सिडर करायचे. ओके, ते आपल्याला सांगणार की खाली कुठला टर्म येणार, राईट. तर इथे 3 प्रोबॅबिलिटीज येत होत्या, म्हणून खाली काय येत होता T1G. आता तुम्ही म्हणाल मॅडम T1G का आला, T2G का नाही आला, तर T2G कधीच ग्राउंड टर्म होत नाही. आयदर T1G ग्राउंड टर्म होऊ शकतो, नाहीतर A2G. हे कुठेतरी बोल्ड अक्षरात लिहा की आयदर T1G ग्राउंड टर्म होऊ शकतो, नाहीतर A2G, पण T2G कधीच ग्राउंड टर्म होत नाही. ओके, त्याचे काही रिझन्स आहेत, ते रिझन्स दॅट आर नॉट इम्पॉर्टंट, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे की ग्राउंड, कारण ट्रान्झिशन साठी इम्पॉर्टंट आहे की ग्राउंड मध्ये कुठलं आहे, कारण तिथूनच ट्रान्झिशन स्टार्ट होणार है ना. तर फर्स्ट ट्रान्झिशन कोणा आणि T1G च्या वरती नेहमी T2G असतो, एवढं लक्षात ठेवा. सो T1G, त्यानंतर काय T2G आणि त्यानंतर A2G, आणि मध्ये काय झालंय, इथे काय झालंय, क्रॉसिंग ओव्हर झालंय ह्या पी टर्मच्या सिमेट्रीचं, आणि हे 3 ट्रान्झिशन्स आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत स्टुडंट्स, हे 3 ट्रान्झिशन्स. ओके, समजलं. आता बघा, मला ह्या क्वेश्चन मध्ये जर विचारलं की 10 DQ ची व्हॅल्यू सांगा, काय असणार 10 DQ ची व्हॅल्यू, काय मला प्रश्न विचारला एक्झाम मध्ये, आणि असा प्रश्न येतो पण ना स्टुडंट्स, आम्ही स्वतःहून बनवलेला प्रश्न नाहीये, हा प्रश्न असा येतो की 10 DQ ची व्हॅल्यू सांगा किती आहे. तर 10 DQ म्हणजे काय, डेल्टा ओ, डेल्टा ओ लाच आपण 10 DQ पण म्हणतो ना, डेल्टा ओ लाच आपण काय म्हणतो, 10 DQ. त्याच्यात 10 DQ ची व्हॅल्यू सांगा. तर इथे बघा, जे हे ट्रान्झिशन आहे 3T1G ते 3T2G, त्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स किती आहे, पॉइंट इथून ते इथे किती आहे, हा पूर्ण डिस्टन्स किती आहे, हे पूर्ण जे ट्रान्झिशन होतंय फर्स्ट ट्रान्झिशन T1G ते 3T2G, त्यामध्ये एनर्जी डिफरन्स किती आहे, 0.2 मायनस 0.8 किती होतं, 0.2 प्लस 0.8 किती होतं, 1.0 डेल्टा ओ, राईट. 1.0 डेल्टा ओ म्हणजे काय, डेल्टा ओच ना, दॅट इज इक्वल टू 10 DQ. 1.0 डेल्टा ओ म्हणजे काय, डेल्टा ओच ना, दॅट इज इक्वल टू 10 DQ. म्हणजे जे फर्स्ट ट्रान्झिशन आहे बिटवीन 3T1G ते 3T2G, त्याची जी पण व्हॅल्यू असेल, समजा याची व्हॅल्यू असेल 10,000 सेंटीमीटर इनवर्स, तर तीच तुमची व्हॅल्यू काय असणार, 10 DQ ची, कारण इथे आपण प्रूफ केलंय. ओके, की एनर्जी डिफरन्स काय असतो, हायर मायनस लोअर, है ना, हायर मायनस लोअर आपल्याला एनर्जी डिफरन्स भेटतो. तर इथे हायर काय होता, प्लस 0.2 मायनस लोअर, लोअर काय आहे मायनस 0.8, तर ऍड केलं तर आपल्याला काय भेटतं, डेल्टा ओ, आणि डेल्टा ओच किती आहे, 10 DQ. सो जी फर्स्ट ट्रान्झिशनची जी पण व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू काय आहे तुमची, 10 DQ ची. ओके, इन केस ऑफ D2, हे एक्सक्लुसिव्हली हा डायग्राम आहे D2 साठी इन ऑक्टाहेड्रल फील्ड. ओके, आता आपल्याला काय करायचंय, D2 इन टेट्राहेड्रल फील्ड, तर परत करायची गरज आहे का, नाही. जो डायग्राम होता त्याचा ऑपोजिट डायग्राम आता आपल्याला ड्रॉ करायचंय. तर काय होतं, इथे 3F होतं, ओके, 3F आणि 3P. आता इथे कसं होणार बघा, इथे खाली काय होतं, T1G ग्राउंड स्टेट होता ना,
आता इथे कुठला ग्राउंड स्टेट येणार, त्याचा ऑपोजिट. तर T1G च्या जागी दुसरा कुठला ग्राउंड स्टेट मी तुम्हाला सांगितलेला येऊ शकतो, फक्त A2G. हे सांगितलेलं ना, आयदर कुठले ग्राउंड स्टेट असतात, आयदर T2 ग्राउंड स्टेट असू शकतो, नाहीतर A2 ग्राउंड स्टेट असू शकतो. तर इथे काय येणार, 3A2G. कळालं? A2G च्या नंतर काय, T2G. आणि इथे काय येणार मग 3T1G. जो इथे डायग्राम होता आधी, इथे A1G, T1G, A2G, T1G आणि इथे असा होता ना डायग्राम. ओके, ट्रिक सांगण्याआधी मी तुम्हाला एक्सप्लेनच करते, राईट, नाही तर अजून कन्फ्युजन होईल. D2 इन टेट्राहेड्रल. तर D2 इन टेट्राहेड्रल स्टुडंट्स आपण कसं ड्रॉ करणार, 1 2 है ना. तर आता बघा, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते अरेंज करण्याचा अजून दुसरा कुठला वे आहे का, मी एक्साइट करून नाही म्हणत आहे, तिथेच अरेंज करायचा दुसरा कुठला वे आहे का. टेट्राहेड्रल मध्ये अशी स्प्लिटिंग आपण करतो ना, खाली काय असतं E आणि वरती काय असतं T2, अशी स्प्लिटिंग करतो ना. सो इथे 2 इलेक्ट्रॉन्स असेच अरेंज होऊ शकतात, अजून कुठला वे आहे का अरेंज करायचा, नाही. तर जेव्हा कुठलाही अरेंज करायचा वे नसतो तेव्हा आपला ग्राउंड टर्म काय असतो, A. अगोदर काय होतं, D2 इन ऑक्टाहेड्रल होतं, म्हणून काय इथे खाली T2G वरती EG आणि इथे 2. तर हे 2 इलेक्ट्रॉन्स अरेंज करण्याचे माझ्याकडे किती वेज होते, 3 वेज होते, म्हणून तेव्हा ग्राउंड स्टेट काय आलेला, T1G. पण आता ग्राउंड स्टेट काय येणार, 3A2G. कळालं? जेव्हा कुठलाही दुसरा वे नसतो, एकच वे असतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, A2G. आणि जेव्हा 3 असतात तेव्हा त्याला T2G. टीचा इथे अर्थ काय असतो स्टुडंट्स, ट्रिपली डिजनरेट. ट्रिपली डिजनरेट म्हणजे 3 वेज आहेत हे अरेंजमेंट करण्याचे. आणि इथे ए चा अर्थ काय असतो, सिंगली, म्हणजे एकच वे आहे हे इलेक्ट्रॉन्स अरेंज करायचं. कळालं? मग आता तुम्हाला समजलं की ग्राउंड स्टेट मध्ये आता इथे काय येणार, ग्राउंड स्टेट मध्ये टर्म 3F चा ग्राउंड स्टेट मध्ये काय येणार, A2G. कळालं? आणि A2G सोबत काय असतो, T2G. आणि इथे काय येणार, T1G. कळालं? आणि सॉरी, एफ दाखवतो ना आपण. आणि इथे काय येणार, P. तर आता सांगा पीचं स्प्लिटिंग काय आहे, पीचं स्प्लिटिंग पण काय आहे, T1Gच ना. मग इथे काय बघा, हे असं वरती जातंय का, कारण ह्याच्यामध्ये रिपल्शन होणार. आधीच्या ह्याच्यामध्ये काय होत होतं, डायग्राम मध्ये बघा क्रॉसिंग ओव्हर होत होतं, कारण हा टर्म वेगळा होता ना, इथे T1G P होता आणि इथे 3A2G येतो, कारण इथे वरती A2G टर्म येत होता. आता हा A2G टर्म काय झालाय, इथे खाली आलाय. A2G सोबत काय असतं, T2G. आणि त्याच्यानंतर इथे काय, T1G. इथे T1G वरती आला ना, आणि 3P चा पण काय होतं, T1Gच. मग काय होतं, या दोघांमध्ये रिपल्शन, म्हणून हा थोडासा वरती जातो. ठीक आहे. मग आता इथे ट्रान्झिशन काय होणार, फर्स्ट ट्रान्झिशन कुठली आपली, 3A2G ते 3T2G. कळालं? ही आपली काय आहे, फर्स्ट ट्रान्झिशन. सेकंड ट्रान्झिशन काय आहे, 3A2G ते 3T1G P, है ना. ही आहे सेकंड ट्रान्झिशन. दिस इज फर्स्ट ट्रान्झिशन, दिस इज सेकंड ट्रान्झिशन. आणि ही काय होणार आपली थर्ड ट्रान्झिशन. थर्ड ट्रान्झिशन काय आहे, 3A2G ते 3T1G P. समजलं? इथे हा F होता, सॉरी, इथे हा F आहे आणि इथे P आहे. ओके, समजलं हा डायग्राम? बघा, जसं आपण D2 इन ऑक्टाहेड्रलचा केलेला, त्याचा एक्झॅक्टली ऑपोजिट डायग्राम आपल्याला D2 इन टेट्राहेड्रल मध्ये भेटला. कळालं? आता D8च करायचंय. तर D8 आधी आपल्याला स्प्लिटिंग बघावी लागेल. काय ते 1 2 3 4 5 6 7 8. बघा, आता इथे जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स, हे अरेंज करण्याची एकच पद्धत आहे ना, अजून दुसऱ्या पद्धतीमध्ये काय आपण अरेंज करू शकतो का, नाही. मग इथे ग्राउंड स्टेट काय येणार स्टुडंट्स, इथे ग्राउंड स्टेट काय येणार, इथे पण काय येणार, A2 येणार की नाही इथे ग्राउंड स्टेट, राईट. इथे काय ग्राउंड स्टेट येणार, A2. आणि आधी आपल्याला टर्म फाइंड करावं लागेल, पण D2 आणि D8 चा टर्म सेम असतो ना, सांगितलेलं ना, ते इंटर रिलेटेड असतात. तर इथे पण 3F, इथे पण काय येणार 3T2
जी, इथे काय येणार 3T1G. ओके, आणि इथे काय येणार 3P-चं 3T1G. कळालं? तर तुम्हाला एक गोष्ट इथे ऑब्झर्व करताय का? मी इथे परत जी लिहिलं, इज रॉंग, इथे जी नाही येणार. ओके, इथे जी नाही येणार, ते कुठेच जी नाही येणार स्टुडंट्स. टेट्राहेड्रल मध्ये जी कधीच येत नाही. ठीक आहे. ओके, सो बघा तुम्ही हे सेम येते की नाही, मग आपण आपली ती ट्रिक यूज करूया. ते D2, सॉरी आधी काय लिहितो, ऑक्टाहेड्रल टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल टेट्राहेड्रल, D2 D8 D2 D8 सेम सेम. म्हणजे जे D2चं ऑक्टाहेड्रल मध्ये होतं तेच D8चं टेट्राहेड्रल मध्ये येणार, आणि जे D8चं ऑक्टाहेड्रल मध्ये आहे ते D2चं टेट्राहेड्रल मध्ये. प्रूफ झालं की नाही? हे जे D8चं ऑक्टाहेड्रलचं जे ट्रान्झिशन झालेत ते सेम ट्रान्झिशन्स D2च्या टेट्राहेड्रल मध्ये होते की नाही, राईट? तर असं तुम्ही तुमचा टाइम सेव्ह करू शकता. कुठलाही एक फाइंड करा, D2 ऑक्टाहेड्रल फाइंड करा. ओके, D2 ऑक्टाहेड्रल फाइंड करा, त्याचे ऑपोजिट्स लिहत जा. कळालं? खूप सोपं आहे ट्रान्झिशन्स फाइंड करणं. हे जर नसेल समजलं असेल तर तुम्ही मला परत एकदा सांगू शकता, विचारू शकता, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल की हे कसं करायचं. ठीक आहे, खूप सोपं आहे. T1G च्या नंतर लक्षात ठेवा T2G येतं. ठीक आहे, आणि T2G च्या वरती A2G, राईट? आधी T1G, जर ग्राउंड स्टेट T1G येत असेल तर T1G, त्यानंतर T2G, त्यानंतर A2G. कळालं? जर ग्राउंड हा तुमचा काय असला पाहिजे, ग्राउंड टर्म, राईट? हे असं जायचं. पण जर ग्राउंड टर्म हा येत असेल तर आधी काय येणार, A1G, नंतर T2G, नंतर T1G. कळालं? फक्त ही लाईन लक्षात ठेवा, हे असं जायचं असतं आपल्याला. ठीक आहे, ट्रान्झिशन्स असे होतात, T1G ते T2G, नंतर T1G ते A2G. कळालं? हा ग्राउंड स्टेट जो असतो तो नेहमी कॉमन असतो. ठीक आहे, T1G ते T2G, T1G ते T1G F ते T1G P, आणि त्याच्यानंतर T1G ते A2G. कळालं? त्याच्यानंतर स्पेक्ट्रा हे पण तुम्ही करू शकता, आधीच सांगितलेलं. आता D7, तर D7 मध्ये काय स्पेक्ट्रा येणार, D7. आधी तुम्हाला काय करावं लागेल, ग्राउंड स्टेट टर्म फाइंड करावं लागेल D7चं. 1 2 3 4 5 6 7. S ची व्हॅल्यू किती येणार, 3/2. सो 2S + 1 किती येणार, 2 × 3/2 + 1. कॅन्सल कॅन्सल, आन्सर किती, 4. L ची व्हॅल्यू किती, +2 +1 0 -1 -1 -2, ना, -1 -2. तर किती आन्सर येणार, 4 5 6 6 5 4 3, राईट? L ची व्हॅल्यू किती, 3 आली. परत एकदा लिहून बघते. 6 6 - 3 3S. L ची व्हॅल्यू 3 आली. L ची व्हॅल्यू 3 म्हणजे किती, F. तर इथे ग्राउंड, इथे टर्म सिम्बॉल काय आहे तुमचा, 4F. ओके, काय टर्म सिम्बॉल, 4F. तर इथे काय येणार, 4F, आणि फर्स्ट एक्साइटेड स्टेट काय, 4P. आता तुम्हाला D7 बघावं लागेल कसं अरेंज करू शकतो. D7 1 2 3 4 5 6 7. तर हे अरेंज करायचे पण 3 वेज आहेत की नाही. असं लिहू शकते मी, 1 2 3 4 5 असं एक लिहू शकते. हे वरचे तर ते तसेच राहणार आहे. ठीक आहे, खालचे आपण 3 वेजनी अरेंज करू शकतो. हे तर असेच राहणार. नेक्स्ट काय होऊ शकतं असं, है ना, हे 3 वेज झाले की नाही. फर्स्ट वे, सेकंड वे
आणि थर्ड वे 3 वेज झाले की नाही. म्हणजे इथे पण खाली काय येणार 3T1G. T1G च्या नंतर काय येतं T2G. T2G च्या नंतर काय येतं A2G. आणि इथे काय येणार हा P चा टर्म T1G P. समजलं? सोपं आहे. ट्रान्झिशन लिहू शकता तुम्ही 3T1G ते 3T2G फर्स्ट ट्रान्झिशन. सेकंड ट्रान्झिशन 3T1G ते T1GP. आणि थर्ड ट्रान्झिशन काय दिस A2G. कळालं? सोपं आहे राईट. जे D7 ऑक्टाहेड्रल मध्ये आहे तर आपण परत बॉक्स बनवू शकतो. हे फाइंड करायची गरजच नाही. आपल्याकडे ट्रिक आहे ऑक्टाहेड्रल टेट्राहेड्रल D7 D3 D7 D3 है ना. सो जे D7 च्या ऑक्टाहेड्रल मध्ये ते D3 च्या टेट्राहेड्रल मध्ये येणार ते ट्रान्झिशन्स. आणि जे D3 च्या ऑक्टाहेड्रल मध्ये ते D7 च्या टेट्राहेड्रल मध्ये ते ट्रान्झिशन्स येणार. कळाला? हा होमवर्क आहे. हा तुम्ही मला स्वतःहून ड्रॉ करून दाखवायचा आहे. आता बघा हा क्वेश्चन आलेला महाराष्ट्र सेट 2020 मध्ये म्हणजे गेल्या वर्षीचाच प्रश्न आहे. द ओनली इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन दॅट ऑकर्स इन Cu2 प्लस टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. तर सर्वात पहिलं Cu2 प्लस म्हणजे किती. Cu2 प्लस म्हणजे किती D8 कॉन्फिगरेशन स्कॅन्डियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मॅंगनीज आयरन कोबाल्ट निकेल कॉपर. कॉपर काय असतो कॉपर इट इज D9H2 ना. 2 प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स काढायचे. ओके 2 इलेक्ट्रॉन्स करायचे म्हणजे D8 नाही D9 कॉन्फिगरेशन आहे म्हणून कधी पण लिहून बघायचं. ठीक आहे असे कन्फ्युजन होतात. सो +2 म्हणजे हे जाणार. सो कॉन्फिगरेशन काय D9. सो D9 च्या टेट्राहेड्रल मध्ये काय ट्रान्झिशन होतं D9 च्या टेट्राहेड्रल मध्ये काय ट्रान्झिशन होतं D9 पाहिजे आपल्याला. D9 च्या टेट्राहेड्रल मध्ये काय ट्रान्झिशन होतं 2T2 ते 2E है ना. केलंय आपण आणि तोच प्रश्न आलेला. हा आन्सर राईट आहे. हे आन्सर तर तशी रॉंग आहेत कारण जी टर्म तर टेट्राहेड्रल मध्ये नसतोच. ठीक आहे या दोघांपैकी आन्सर होता तर आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे. इट इज 2T2 to 2E राईट. असे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आलेला 2019. ओके रिसेंट इयर आहे. द आयन निकेल पिरिडीन H2O has GD absorption bands at this value and this value the 10 DQ value है ना. हा प्रश्न येतो खूप फ्रिक्वेंट आहे क्वेश्चन हा. तर 10 DQ व्हॅल्यू ऑफ निकल 2+ इज. आता निकल 2+ म्हणजे किती D8 कॉन्फिगरेशन. कळालं D8 कॉन्फिगरेशन. तर D8 कॉन्फिगरेशन साठी आधी आपल्याला D8 चेक करावं लागेल. ओके D8 कॉन्फिगरेशन आपण बघूया. येस हा काय आपला D8 कॉन्फिगरेशन होता. ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीज आहे की नाही ते आधी चेक करूया. येस ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीज आहे ना 4 आणि 2 म्हणजे 6 कॉर्डिनेशन नंबर. म्हणजे D8 ऑक्टाहेड्रल आपल्याला सर्च करायचे. आधी ते ट्रान्झिशन सर्च करायचे. तर बघा हा होता आपला D8 ऑक्टाहेड्रल है ना. इथे ट्रान्झिशन्स काय होत होते A2 ते T2G हा फर्स्ट ट्रान्झिशन होता. हा सेकंड ट्रान्झिशन होता आणि हा काय होता थर्ड ट्रान्झिशन राईट. तर आपल्याला काय पाहिजे 10 DQ ची व्हॅल्यू पाहिजे हे की नाही. 10 DQ ची व्हॅल्यू पाहिजे. तर आपल्याला हे एनर्जी माहिती आहेत ना कसे असतात ते. हा डायग्राम मी परत एकदा नीट बनवते. ओके चांगल्यापैकी बनवते व्हॅल्यूज वगैरे लिहून म्हणजे आपल्याला समजेल. 3F इथे काय होतं A2G होता ना. येस A2G नंतर काय सॉरी A2G होता मग T2G त्याच्यासोबत असतो ना नेहमी.
हे काय 3T2G. ओके, इथे काय येणार 3T1G F आणि हे 3T1GP. ठीक आहे, इथे आपला काय असतो, हा आपला काय असतो इथे बॅरी सेंटर. ओके, तर बॅरी सेंटर पासून T2 ची व्हॅल्यू किती असते, मी तुम्हाला इथे लिहून दाखवलंय. बॅरी सेंटर पासून T2 ची व्हॅल्यू किती असते, +0.2. हा प्लस का होता, कारण इथे हा वरती होता, पण इथे खाली आहे ना, इथे T2 खाली आहे, मग किती व्हॅल्यू असणार इथे -0.2 डेल्टा ओ. ओके, आणि इथे किती व्हॅल्यू असते ह्याची, A2 ची व्हॅल्यू किती असते, A2 ची व्हॅल्यू बघा इथे किती लिहिलेली मी 1.2 है ना, +1.2. तर इथे किती व्हॅल्यू येणार, तीच व्हॅल्यू किती येणार -1.2 डेल्टा है ना, आणि आपल्याला 10 DQ पाहिजे, तर मायनस हायर मायनस लोअर है ना, ही हायर व्हॅल्यू आहे, मायनस लोअर मायनस प्लस, आन्सर किती येणार इथे 1 डेल्टा ओ. 1 डेल्टा ओ म्हणजे किती 10 DQ. म्हणजे बेसिकली जी ट्रान्झिशनची व्हॅल्यू आहे A2G ते T2G, कारण ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे, म्हणजे जो ही जी व्हॅल्यू आहे, ही जी डिफरन्स, आता हा डिफरन्सच झाला ना, एवढा भाग -0.2 होता, एवढा भाग -0.2 होता, एवढा भाग -1.2 आहे. मग हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स झाला ना दोघांमधला, हा डिफरन्स किती आहे 10 DQ च्या बरोबर आहे. आणि हा डिफरन्स म्हणजे काय, ही ट्रान्झिशन, जी ट्रान्झिशन होती A2G ते 3T2G मधली जी ट्रान्झिशन आहे, ही ट्रान्झिशन असते ना, आपण काय शो करतो, फर्स्ट ट्रान्झिशन, दिस इज द सेकंड ट्रान्झिशन अँड दिस इज द थर्ड ट्रान्झिशन. तर ही जी फर्स्ट ट्रान्झिशनची जी व्हॅल्यू आहे तीच 10 DQ आहे. तर फर्स्ट ट्रान्झिशनची व्हॅल्यू काय होती इथे, तर ही सर्वात कमी आहे, म्हणजे ही फर्स्ट ट्रान्झिशनची व्हॅल्यू आहे, ही त्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे सेकंड ट्रान्झिशन, ही थर्ड ट्रान्झिशन. सो आन्सर काय झाला आपला ए. कळालं, आन्सर काय झाला आपला ए, जी फर्स्ट ट्रान्झिशनची व्हॅल्यू आहे तीच. राईट, हा आन्सर आणि हा आन्सर तर तसाही नव्हता, कारण हे व्हॅल्यूजच नाहीयेत, हे दोन व्हॅल्यूज होते, दिस व्हॅल्यू अँड दिस व्हॅल्यू. तर ही तर सेकंड ट्रान्झिशनची व्हॅल्यू आहे, पण आपल्याला 10 DQ कधी भेटतोय, जेव्हा आपण फर्स्ट ट्रान्झिशनला सॉल्व्ह करतोय तेव्हा. जेव्हा आपण फर्स्ट ट्रान्झिशनला सॉल्व्ह केलं तेव्हा आपल्याला भेटला ना 10 DQ ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. ठीक आहे, समजलं ना, नसेल समजलं तर तुम्हाला परत विचारू शकता. राईट, सो आन्सर झाला आपला. कळालं, खूप सोपा आहे हा टॉपिक. जर नसेल समजला असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेल. राईट, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर.